नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण धारावीमध्ये एकूण 7 कोरोनाग्रस्त आढळलेले आहेत. या दोन्ही केस बलिगानगरमध्ये सापडलेल्या आहेत. जी दुसरी केस सापडली होती 30 वर्षांची महिला होती. तिच्या 80 वर्षांचे बाबा आणि 49 वर्षांचा भाऊ असे दोघेही पॉझिटिव्ह आढळले आहेत. म्हणजे आता धारावीमध्ये बलिदान नगरमध्ये 4, वैभव अपार्टमेंटमध्ये 1, डॉक्टर मुकुंद नगरमध्ये 49 वर्षांचा एक पुरुष आणि मदीना नगरमध्ये 21 वर्षांचा एक पुरुष, अशा प्रकारे हे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे. जे झोपडपट्टी विभाग आहेत त्या विभागांमध्ये आता काळजी घेणं, सतर्कता करणं, म्हणजे मुंबई महापालिकेला सुद्धा काळजी घ्यावी लागेल आणि मुंबईकरांना सुद्धा काळजी घ्यावी लागेल. स्वाती लोखंडे ढोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, खरंच चिंता वाढवणारी बातमी आहे. खरं तर धारावीमध्ये एक जो पहिलाच पेशंट सापडला आणि लगेच त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुठेतरी त्यांच्या घरातलेच पॉझिटिव्ह आहेत की काय, फक्त इतका संशय होता. पण बलिगानगर मध्ये आणखी एका वेगळ्या इमारतीत, ज्याचा पहिल्या केसशी काही संबंध नाही, अशी महिला दुसरी केस सापडली आणि त्याच्यानंतर मग तिच्या घरातल्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आणि या दोनही केसेस पॉझिटिव्ह निघालेल्या आहेत. पहिला मृत्यू पकडून आतापर्यंत 6 जण उपचार घेतात. याचाच अर्थ आता धारावीमध्ये 7 जण कोरोनाने ग्रस्त आहेत. विशेष म्हणजे या वेगवेगळ्या पट्ट्यातला आहेत. मुकुंद नगर, मदीना नगर, बलिगा नगर, डॉक्टर बलिगा नगर असं त्याला म्हटलं जातं, जिथे 4 केसेस सापडलेल्या आहेत. त्यामुळे ही वेळ आहे का की कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे किंवा होतोय हे स्पष्टपणे जाणवतंय. पण याबद्दल पालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडनं यावर शिक्कामोर्तब होत नाहीये. पण ज्या वेगानं केसेस वाढतायत ते पाहता महत्वाचं आहे. विशेष म्हणजे वैभव अपार्टमेंटमधून जो डॉक्टर पॉझिटिव्ह निघालेला आहे त्याच्या हॉस्पिटल म्हणजे जो हॉस्पिटलमध्ये काम करत होता वोखाडचा, तिथेही 26 केसेस पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे ही लागण आता कुठे कुठे जाते हे आपल्याला बघायला मिळतंय आणि मुंबईतला आकडा हा अगदी इतक्या वेगानं वाढायला लागलाय की जो आधी 4 आणि 5 न वाढत होता तो आता 50च्या पट्टीत वाढत चाललाय आणि तीच चिंतेची बाब आहे. या सगळ्यावर उपाययोजना करते. धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय देशभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसते. आतापर्यंत 4,421 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यामध्ये 120 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर मुंबईमध्ये एका दिवसात 68 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या आता 868 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 526 एकट्या मुंबईमधले रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या 526 आहे, तर पुण्यामध्ये कोरोनाचे एकूण 141 रुग्ण आहेत. आज मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत. अधिक माहिती घेऊयात. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, आपण बघतोय राज्यभरातली परिस्थिती थोडीशी आता बिकट होताना चालली आहे. मुंबई पुण्यामध्ये खास करून अधिक चिंता वाढवणाऱ्या बातम्या आहेत, त्यात माहिती येते. मुख्यमंत्री या सगळ्याचा आढावा घेणार आहेत. काय सांगशील या सगळ्याबद्दल? आज दुपारी साधारणतः 1 वाजता राज्यातल्या काही प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांना बोलवण्यात आलेलं आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात आहेत, जयंत पाटील आहेत, तसंच अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यासह काही प्रमुख मंत्र्यांना पहिल्यांदा प्राथमिक चर्चा मुख्यमंत्री करतील कॅबिनेट मंत्र्यांबरोबर. त्यानंतरनं मुंबईच्या बाहेर जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा आहे की जे मुंबई आणि पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत, त्याच्यावर नियंत्रण बऱ्यापैकी जरी केलं असल्याचा दावा म्हटला असला तरी गेले 2-3 दिवस ज्याची आकडेवारी समोर येते त्यावरून जवळपास स्पष्ट होतंय की कदाचित मुंबईची परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाताना दिसेल की काय. यामुळे लॉकडाऊनच्या बाबत राज्य सरकारला पहिल्यांदा काही महत्त्वाची भूमिका घ्यावी लागेल, तसं केंद्र सरकारला देखील कळवावं लागेल. तसं कदाचित आज महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे राज्यामध्ये
ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत, वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत आहेत, समस्या तयार होत आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा आज संपूर्ण राज्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल आणि त्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय होतील असं म्हटलं जातं. जी काही माहिती आता मिळते त्यानुसार कदाचित संध्याकाळी पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरनं फेसबुकद्वारे सर्वांशी संवाद साधतील आणि महत्त्वाच्या काही ज्या घटना आज घडल्या जातील, महत्त्वाचे काही निर्णय घेतले जातील त्याची माहिती देतील असं सांगितलं जातंय. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर देशभरामध्ये काय परिस्थिती आहे बघूया. देशभरामध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे. आतापर्यंत 4,421 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर 354 नवे कोरोनाग्रस्त आढळून आलेत. देशभरातली 326 जणांनी कोरोनावर मात केलेली आहे तर आतापर्यंत 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, देशभरामध्ये सुद्धा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं देशामध्ये संख्या वाढत आहे आणि संख्या ही ज्या पद्धतीनं गेल्या 5-6 दिवसात वाढली होती त्या तुलनेमध्ये आज ही संख्या आहे नवीन रुग्णांची थोडी मंदावलेली आहे. पण ज्या पद्धतीनं धोका संभवतोय दिल्ली असो, आग्रा असो किंवा मुंबई, जसा उल्लेख आपण केला, देश पातळीवर जर बघितलं तर देशातील 64 जिल्ह्यांमध्ये ही संख्या जी आहे ही संक्रमणाची वेगाने वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर केंद्र सरकारच्या वतीने आज मंत्रिगटाची बैठक होणार आहे. सोबतच 1 वाजता दिल्लीमध्ये काही उपाययोजना करण्यासंदर्भात अरविंद केजरीवाल जे आहे दिल्लीचे मुख्यमंत्री ते पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे उपाययोजना केल्या जात आहे या संदर्भात माहिती देणार आहे. सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं देश पातळीवर त्या संक्रमणामध्ये वाढ होते या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आज मंत्रिगटाची बैठक आहे. उद्या पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे असं म्हणावं लागेल की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार हे दोघेही सक्रिय झालेले आहे देशातील जी संक्रमणाची संख्या आहे रोखण्यासाठी आणि यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. रुग्ण वाढल्यानं पालिकेचं नायडू हॉस्पिटल आता फुल झालेलं आहे. कोरोनाच्या पेशंट्स आता बोपोडीच्या पालिका रुग्णालयामध्ये शिफ्ट केले जात आहेत पण अजूनही ससूनचा कोरोना विभाग सुरू नाही आहे. ससूनच्या नव्या इमारतीमध्ये कोरोना विभाग सुरू होणार तरी कधी, असा प्रश्न आता विचारला जातोय. डीन अजय चंदनवाले यांना कोरोना साथीचं गांभीर्य नाहीये का, असाही सवाल आता पुणेकर करतायत. ससूनमध्ये आतापर्यंत 3 कोरोनाग्रस्त पेशंटचा मृत्यू झाला. या उलट नायडू हॉस्पिटलमध्ये मात्र अद्याप एकाही पेशंटच्या मृत्यूची नोंद नाही आहे. ससूनच्या प्रस्तावित कोरोना आयसीयू विभागाची विभागीय आयुक्तांकडून नुसतीच पाहणी होतीये मात्र ससूनचा कोरोना विभाग सुरू होत नसल्यानं पालिकेच्या आरोग्य सेवेवर या सगळ्याचा ताण येतोय. कोरोनाच्या साथीबाबत ससून रुग्णालयाचं व्यवस्थापन गंभीर कधी होणार हाही सवाल उपस्थित केला जातोय. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अद्वैत, आपण बघतोय की नायडू हॉस्पिटल आता फुल झालेलं आहे, दुसरीकडे ससूनचा आयसोलेशन वॉर्ड सुरू नाहीये. काय सांगशील आता या सगळ्याबद्दल? परिस्थिती गंभीर होत चालली आहे? संदीप, आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास आता 74-75 एवढी रुग्णसंख्या झालेली आहे आणि पूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा बघितला तर 141 पर्यंत ती पोहोचलेली आहे. आणि हे बघता प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते आता सुरू केलेले आहेत. ससूनबाबत म्हणशील तर ससूनमध्ये 11 मजली इमारत जी आहे नवीन ती तयार आहे गेली 2-3 वर्ष, परंतु तिचा वापर होत नाही आहे. अर्थात ससूनचे जे डीन आहेत अजय चंदनवाले यांचा काही वेळापूर्वी आपल्याला फोन येऊन गेला, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. त्यांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम खातं PWD यांनी जर आम्हाला इमारतच ताब्यात दिली नाही तर आम्ही कसं हॉस्पिटल सुरू करणार. त्यामुळं 11 मजली इमारत ही तयार आहे. ससूनची टीम देखील तयार आहे. तिथं 30 बेडचं ICU कोरोना डेडिकेटेड हे करण्याची घोषणा देखील झालेली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम खातं PWD यांनी अजूनही ससूनच्या ताब्यामध्ये ही इमारत हस्तांतरित केलेली नाही आहे. त्यामुळे ते जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत आम्ही हे हॉस्पिटल कसं सुरू करायचं असा सवाल अजय चंदनवाल यांनी विचारला आहे. त्यामुळे आता PWD सार्वजनिक बांधकाम खात्याने देखील याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळं ससूनवरती देखील ताण वाढतो. आपण बघितलं तर जवळपास 21 पेशंट ससूनमध्ये देखील आहेत. नायडू पण फुल झालेला आहे आणि वेगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील हे
पेशंट वाढत आहेत. त्यामुळं सरकारने त्वरित ही जी नवीन 11 मजली इमारत आहे तर ती सुरू केली पाहिजे. ससूनचा यामध्ये काही दोष आहे का तो देखील तपासला पाहिजे. सार्वजनिक खात्याचं का हस्तांतरित करत नाही, लाल फितेमध्ये अडकलं आहे का हे देखील बघितलं पाहिजे. दुसरीकडे आता आपण बघूयात की पुण्यामध्ये सीलिंग म्हणजे सील जे आहे तो भाग पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे. पूर्व भाग जो आहे तो, आणि त्यामुळं आता कोंढवा असेल किंवा पेठा असतील, महर्षीनगर ते RTO या सगळा भाग जो आहे तो सील करण्यात आला. त्यामुळे 7 दिवस नागरिक इथून बाहेर जाणार नाहीत, बाहेरचे नागरिक इथं येणार नाहीत. अत्यावश्यक सुविधांना मात्र वगळण्यात आले. आता स्वारगेटचा गजबजलेला परिसर आहे, आपण पाहतोय की इथं प्रचंड गर्दी असते. एरवी इथं उभं राहायला देखील जागा नसते, पण आता संचारबंदीनंतर किंवा टाळेबंदीनंतर इथं कशा पद्धतीनं सगळी वाहतूक जी आहे ती अद्वैत तुरळक आहे. मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, काय परिस्थिती आहे? ससूनचा आयसोलेशन वॉर्ड सुरू व्हायला उशीर का लागतोय? सध्या आमच्याकडे आयसोलेशन 60 बेडचं आयसोलेशन सध्या फंक्शनिंग आहे. नंतर 30 बेडचं आपल्याकडे कोविड पॉझिटिव्हचा पेशंट वॉर्ड आहे, जिथे 21 पेशंट आता आपल्याकडे आहेत सध्या. त्याच्या व्यतिरिक्त आपण जी काय 11 मजली त्याच्यामध्ये 7व्या मजल्यावर 50 बेडचा आयसीयू तयार करतो आहोत आणि 5व्या मजल्यावर 100 बेडचा आयसोलेशन वॉर्ड. आता हे सर्व प्रक्रिया करत असताना ऑक्सिजन पाईपलाईन सर्व आहे. त्याचबरोबर आपण फ्लू ओपीडी चालू केली आहे आणि आजपर्यंत जवळजवळ 700 पेशंट आपण चेक केले. त्यांच्याबरोबर डायग्नोस्टिक लॅब आपली तयार झाली. 500च्या वर सॅम्पल्स आपण टेस्ट केले आहेत. आपण जसं म्हणाला की नायडू हॉस्पिटल भरत चाललंय, तसं ससूनमध्ये ऑलरेडी आमचा हा टर्नओव्हर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बरेचसे जे रुग्ण येतात ते कोमॉर्बिड घेऊन इथे येतात, कारण कुठलाही पेशंट सिरियस झाला की सध्या तो इकडेच ससूनलाच ते पाठवतात. आणि आता ही जी बिल्डिंग आहे जी आपण कोविड पॉझिटिव्हसाठी ज्याची 2 मजले आपण कार्यरत केलेले आहे, ते अजून आम्हाला PWD ने हस्तांतरच केलेले नाही. आणि आम्हाला माननीय आयुक्त साहेबांनी सांगितले की प्रेसबद्दल कोणीही बोलू नये, त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रेसशी बोलत नाही त्यांच्या आदेशानुसार. हॅलो सर, मी अद्वैत बोलतोय, डॉक्टर चंदनवाले सर. मला सांगा सर, 11 मजली बिल्डिंग जी आहे ती पडून आहे गेली 2-3 वर्ष. तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय ती सुरू होण्यासाठी. ती का सुरू होत नाही अजून? 30 बेडचं आयसीयू जे आहे ते डेडिकेटेड आपण सुरू करणार होतो. 7 एप्रिल आजचीच तारीख सांगितली होती. तर लालफित शाही आडवी येते का? सार्वजनिक बांधकाम खातं का देत नाहीये तुम्हाला ही बिल्डिंग? नाही, म्हणजे आपल्याला दोष नाही. माननीय आयुक्त अडचणी काय आहेत तुम्हाला? नाही, आता तिथे जे ऑक्सिजन पाईपलाईन जे आहे, आता सध्या लॉकडाऊन आहे तरी आपल्याकडे ते पाईप्स आणले. तिथे जी काही एजन्सी आहे शुभम, त्यांनी त्यांच्या युद्ध पातळीवर काम केलेलं आहे. कारण त्या बिल्डिंगमध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चर होतं, पण त्याच्यामध्ये आता आपण ही आयसीयू आणि हे कन्वर्ट केलेले आहेत. बेड्स पण आपण जास्त मागवलेले की ज्या योगाने तिथे आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ बेड्स ठेवून पेशंटला रिलीफ देता येईल. सर, दुसरा एक प्रश्न PPE किटचा येतोय. अनेक ठिकाणी डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, आपल्या इथं काय परिस्थिती आहे? PPE किट आपल्याकडे सध्या जो आहे त्यांना या स्वतःच्या संरक्षण PPE किट ICMRच्या गाईडनुसार आपण PPE किट देत आहोत. जिथे कोविड पॉझिटिव्ह पेशंट ठेवले तिथे आपण PPE तिथे डॉक्टर्स, स्टाफ नर्स आणि इव्हन सर्वंट्स आणि वॉर्ड बॉय यांना आपण PPE किट्स देत आहोत. जिथे आयसोलेशन वॉर्ड आहे तिथे आपण HIV किट अलॉंग विथ कॅप, N95 मास्क आणि गॉगल देत आहोत. आणि इव्हन आपण शूजलाही आपण त्याला कव्हर देत आहोत. त्यामुळे सर ससूनच्या स्टाफला हा जो काही ह्याचा तुटवडा आहे असं आहे का? किंवा आपण काय मागणी केली आहे का अजून सरकारकडे? जसं आपण मागणी करताय की 11 मजली जी बिल्डिंग आहे ती आम्हाला ताब्यात द्या लवकरात लवकर. आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या? आता सध्या आपल्याला PPEची आवश्यकता आहे. महिन्याला 10,000 PPE लागतील आपल्याला, असं आमचं आता अरेंजमेंट चाललंय. सरकारकडनं आपल्याला मिळतं आहे त्या टप्प्याटप्प्याने. त्याचबरोबर ही बिल्डिंग आपल्याला हस्तांतर जर लवकर झाली तर आपल्याला जास्त प्रमाणात रुग्ण ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लवकरात लवकर आपल्याला हे एक कम्फर्ट झोन येईल. म्हणजे आपण बघितलं की ससून हॉस्पिटलचे डीन आपल्या सोबत होते आणि त्यांच्या काही मागण्या आहेत. जी 11 मजली इमारत तयार आहे ती अद्याप त्यांच्या हातात मिळालेली नाही. त्यामुळे डेडिकेटेड कोरोनाग्रस्तांसाठी जो
विभाग आहे तो सुरू करण्यामध्ये त्यांच्या अडचणी येत आहेत. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि अद्वैत, तुझेही धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. बघूया पुढची बातमी. मालेगावमध्ये MIMचे आमदार मुफ्ती इस्माईल यांचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे. 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन असतानाही मुफ्ती इस्माईल यांनी लोकांची भेट घेऊन त्यांना साहित्य वाटप सुद्धा केलेलं आहे. साहित्य वाटप करतानाचे फोटो त्यांचे व्हायरल झाले आहेत. महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी त्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी आमदार मुफ्ती यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला होता. तो वाद शमतो न शमतो तोच, या नवीन वादाला आता तोंड फुटलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. मनमाडवरून आपले प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या सोबत आहेत. बब्बू, होम क्वारंटाईन असताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना आणि अशा प्रकारचे कृत्य करणं कुठंतरी महागात पडू शकते सगळ्यांनाच. खरं तर संदीप सर, हा धक्कादायक प्रकार आहे. कारण मुफ्ती इस्माईल हे दिल्ली व आग्रा इथे त्यांची प्रवासाची पार्श्वभूमी असताना त्यांना होम क्वारंटाईन 14 एप्रिलपर्यंत करण्यात आले होते. मात्र त्या होम क्वारंटाईन न जुमानता ते बाहेर पडले आणि त्यांनी नयापुरा भागात जे गरजू होते, जे संकटात सापडले, त्यांना साहित्य वाटप केले. मात्र त्यांनी त्यावेळेला तोंडाला मास्क देखील लावलेला नाहीये, लोकात मिसळलेले आहे. आणि हे जे फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त किशोर बोर्डे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सूचना केलेली आहे. तुम्ही जर या काटेकोरपणे सूचनांचं पालन नाही केलं तर तुम्हाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल, असंही त्यांना सांगण्यात आलेलं आहे. मात्र मुफ्ती इस्माईल हे वारंवार एका प्रकारे गोंधळ घालताय किंवा वेगळ्या वेगळ्या याला तोंड फुटतंय त्यांच्या याच्या वादामुळे, आणि हे वादग्रस्त ठरलेले आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत लोकांमध्येही नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे. अगदी धन्यवाद बब्बू, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. त्यामुळे होम क्वारंटाईन असेल तर तुम्ही अजिबात घरातनं बाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूज 18 लोकमत वारंवार आवाहन करतंय, घरी राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बातमी भुसावळची आहे. भुसावळ शहरातील बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भाजीपाला लिलावामध्ये किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या बेशिस्तीपणामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. भुसावळ नगरपालिका प्रशासनानं गर्दी टाळण्यासाठी 4 ठिकाणी भाजीपाला बाजार भरवला, पण या लिलावामध्ये होणारी गर्दी पाहता लोकांमध्ये या गोष्टीचं गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करत असताना इथे मात्र सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. स्थानिक विक्रेत्यांमध्ये कोरोनाच्या सोशल डिस्टन्सिंगच्या अज्ञानामुळे मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर प्रशासनानं या लिलाव ठिकाणी जनजागृती करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी अथक प्रयत्न करणं आता गरजेचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू केली असताना आज बारामती शहरामध्ये एक रिक्षा चालक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर काल शहरामध्ये पुन्हा एकदा भाजीपाला विक्रेता पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आजपासून बारामती शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, मटण, चिकन, त्याचबरोबर मच्छी विक्रेते यांची दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असा आदेश मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी काढलेला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जनतेला कोरोनाविषयी काळजी घेण्याचं आवाहन केलंय. जर आपण त्याच्यावरती जाऊन जर घरात बाहेर निघणार असाल तर तुम्हाला 14 दिवसासाठी जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. जानकी नगर मधल्या माझ्या बंधू भगिनींनो, मी तुमचा जितेंद्र आव्हाड बोलतोय. मी स्वतः जानकी नगर मध्ये आलेलो आहे तुम्हाला समजवायला. याच्या पुढे जानकी नगर पूर्ण सील करण्यात येईल. आम्ही एकाही माणसाला घराच्या बाहेर पडू देणार नाही आणि आम्ही हौसे खातीर करत नाही, तुमचा जीव वाचवण्यासाठी करतोय. हा जो प्रयत्न चालू आहे तुमचा जीव वाचवण्यासाठी करतोय. जर तुम्हाला तुमचा जीव प्यारा नसेल तरी तो मला प्यारा आहे. मी कोणालाही जानकी नगर मधनं घराच्या बाहेर पडू देणार नाही. पूर्ण पोलिसांची ताकद जानकी नगर मध्ये लावण्यात येईल आणि तुम्हाला घरामध्ये बंद करून ठेवण्यात येईल. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10,700 वर पोहोचलेली आहे. न्यूयॉर्क राज्याला याचा सर्वाधिक फटका बसलाय. या राज्यामध्ये आतापर्यंत 4,758 जणांचा मृत्यू झालाय.
अमेरिकेत कोरोनाचे एकूण 3,36,000 रुग्ण आहेत आणि ही संख्या झपाट्यानं वाढतीये. काही राज्यांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय यंत्रणा 2 ते 3 दिवसात कमी पडेल असा अंदाज आहे, तर न्यू ऑर्लियन्स या राज्यामध्ये शवघरं कमी पडतात. या राज्यामध्ये वातानुकूलित ट्रकमध्ये मृतदेह ठेवण्यात आले. येता आठवडा हा अमेरिकेच्या इतिहासातला सर्वात आव्हानात्मक आठवडा असेल असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. तर सिंगापूरनं आपल्या नागरिकांसाठी तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर केलेलं आहे. एकूण $531 कोटी हे पॅकेज आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला मिळणाऱ्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक सज्ञान नागरिकाला अतिरिक्त $300 सिंगापूर मिळणार आहेत. आजपासून सिंगापूरमध्ये शाळा आणि अत्यावश्यक नसलेल्या सर्व सेवा बंद होणार आहेत. तर पुढची बातमी स्पेनमधली आहे. स्पेनमध्ये आता कोरोनाची लक्षणं नसणाऱ्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्यांमध्ये स्पेन जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं नाही आहेत त्यांचीही आता चाचणी करण्यात येणार आहे. स्पेनवरचं संकट अजूनही गेलेलं नाही, कारण दिवसागणिक रुग्ण आणि मृतांच्या संख्येमध्ये वाढ होतीये.